श्री स्वामी समर्थ. 5 पासून या 7 राशींवर कालातीत कृपा होणार आहे. यश, भरभराट, प्रगती, सुख समृद्धी, चौपटपटीने लाभ मिळणार आहे. भरघोस भरभराट होणार आहे. कोणत्या आहेत या राशी? चला तर मग जाणून घेऊया. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर याच दिवसापासून ह्या सगळ्या राशींना राजयोग जुळून येत आहेत. असलेला ग्रहमानाचा या ब्रह्मांडामध्ये जो ब्रह्मायोग तयार झालेला आहे त्याचा या राशींना कसा प्रभाव असू शकतो ते देखील बघण्याची गरज आहे. कारण या राशींनी आतापर्यंत अतोनात कष्ट सहन केलेलं आहे. अनेक लोकांनी हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. म्हणूनच कालातीत कृपा काय असते त्याचा अनुभव या राशींना जरूर येणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाय नमः असं मनापासून लिहा, मनापासून स्वामींना साथ घाला आणि मग बघा करिअर असू दे, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक आघाडीवर हा काळ कसा असू शकेल. चला तर मग जाणून घेऊया की पहिली रास नेमकी कोणती आहे. सगळ्यात पहिली रास जी आहे ती आहे मंगळ ग्रहाचा स्वामी असलेलीच मेष रास. बरोबर, मंगळ ग्रह स्वामी आहेत. आदर आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. कामातून समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण तुम्ही जरूर करण्यात यशस्वी होणार आहात. नोकरी करताय, नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ जो आहे तो फायदेशीर आहे. कारण कामाचे कौतुक होणार आहे तुमच्या. पद उन्नती आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत, ज्या ऑफिस स्टाफ किंवा तुम्हाला प्रगती करण्यासाठी, ते सगळे मार्ग खुले करणार आहेत स्वामी. उत्पन्न तर वाढेल, बचतीत देखील हळूहळू वाढ होण्याचे संकेत दिसत आहे. कुठे ना कुठेतरी छोटीशी गुंतवणूक तुम्ही जरूर करण्याचा विचार करत असताल तर हा काळ अनुकूल ठरू शकतो. साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. मग जमीन घेताय, घर किंवा वाहन खरेदी करताय, या कल्पना तुमच्या यशस्वी होणार आहेत. मित्रांनो, यासोबतच दुसरी रास जी आहे ती वृषभ रास आहे. चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला बरं का. या येणाऱ्या संपूर्ण महिन्याभरात जीवनात सकारात्मक घटना घडू शकतात. मन थोडे चिंताग्रस्त आहे का, अस्थिर वगैरे वाटते का, तर साहजिक आहे, थोडंसं तुम्हाला यातून जावं लागणार आहे. मन शांती राखणं हे महत्वाचं आहे. कदाचित हा जो काळ आहे, ही जी संधी आहे ती या परीक्षेनंतरच तुम्हाला मिळणार आहे. प्रवासाच्या संधी निर्माण होणार आहेत, पण या प्रवासाच्या संधी फायदेशीर ठरणार आहेत. काही ना काहीतरी यातून चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीतही तुमची सुधारणा होताना दिसत आहे, कारण कामात प्रगतीच्या संधी मिळत आहेत. साहजिकच इन्कम स्रोत कुठून ना कुठून तरी वाढणार आहे. त्यासोबतच जी रास आहे ती आहे कर्क. आर्थिकदृष्ट्या अनुकूल असा हा काळ आहे. उत्पन्न स्थिर राहू शकतं. आता जे इतक्या दिवस बॅलन्सच होत नव्हतं ते आता बॅलन्स होऊ शकतं. त्यातून नफा मिळवण्याची शक्यता आहे. बचत करण्याची तुमची यापूर्वी खूप धडपड होती, ती आता बचत होण्याला तुम्हाला फायदा होणार आहे. कारण आरोग्य जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. नवीन मित्र बनवताना थोडंसं लाईटली सतर्क राहा, कारण नातेसंबंध निर्माण तर होतात, पण खास करून तुम्हाला त्या नातेसंबंधामधून धोका बऱ्याच वेळा मिळालेला आहे. याचबरोबर सिंह रास जी आहे ती देखील बघूया की प्रवास वगैरे करताना मानसिक ताणतणाव, चिंता निर्माण होऊ शकते. म्हणून लक्षात घ्या, थोडंसं प्रत्येक काम तुम्ही एकदम सावधगिरीने करायचं आहे. कन्या राशीसाठी हा काळ यश घेऊन येत आहे. हो, अगदी यशाचं शिखर गाठण्याचा हा काळ आहे. नवीन मित्र मिळू शकतात. नवीन मित्रांमुळे नवीन संधी येऊ शकतात कामाच्या, बिझनेसच्या. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांचा विवाह ठरवून म्हणजे जुळून येणार आहे बरं का. पण आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संबंधित काही समस्या उद्भवण्याचे इथं लक्षण दिसत आहे. परिस्थिती खूप चांगली होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद भरभरून मिळणार आहे. तुळ रास. तुळ राशीमध्ये बघा, काहीतरी कौटुंबिक मतभेद तुमचे चालू होते. त्या वादांना तुम्हाला थोडंसं सामोरं जावं शकतं. का तर लहान सहान गोष्टींवरून जे वाद होत होते ते आता विकोपाला जाणार आहेत. म्हणून आधीच तुम्हाला सांगण्यात येत आहे, स्वामींचा हा संदेश आहे की संयम राखा, समजूतदारपणा दाखवा. त्यामुळे काय होईल, आर्थिक जे खर्च आहेत ते देखील टळतील आणि तुम्हाला मतभेदाला सामोरे जाताना विकोपाला वाद जाणार नाहीत. नवीन गुंतवणूक आता सध्या टाळा. पैसे उधार देणं टाळा आणि यासोबतच कोणाचा जर सल्ला घेतला तुम्ही काही खरेदी करताना तर तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण यामध्ये आपल्याला
अनेक वेळा आपण पाहतो की कोणाचा सल्ला घेतला तर आपण फसण्यापासून, फसवणुकीपासून लांब राहू शकतो. यानंतरची रास आहे वृश्चिक. वृश्चिक रास. मित्रांसोबत जरा मतभेद होऊ शकतात हं. कारण वागणुकीतील बदल तुम्हाला आता कळत आहेत. शब्दांच्या मागे दडलेलं रहस्य तुम्हाला समजत आहे. तुमच्यामधली ती कला आता बाहेर निघालेली आहे. त्यामुळेच सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला समोरच्याचं काय मनात चाललंय कळलेलं असलं, तरी तुम्हाला लगेच रिएक्ट होण्याची गरज नाही. बदली किंवा प्रवासाच्या संधी निर्माण होत आहेत. जर कामाच्या निमित्ताने तुम्हाला कुठे जावं लागलं, करिअरशी संबंधित दौरे जर भेटले करायला, बाहेर जायचं असेल तर जरूर जा. यामध्ये काहीतरी करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. त्या तुम्हाला स्वामी दाखवत आहेत. त्याचबरोबर धनुरास. हा काळ शुभ वार्ता घेऊन येणारा ठरू शकतो. काही ना काहीतरी नवीन शुभ तुम्हाला वार्ता मिळणार आहे. नवीन संधी प्राप्त होणार आहेत. आयुष्यात असं काहीतरी नवीन आणि सकारात्मक घडून येणार आहे, की यामुळे तुम्हाला खूप अभिमान वाटणार आहे. गुंतवणूक जर करणार आहात तर हुशारीने करा, नफा मिळू शकतो. नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे. स्वामींच्या रूपामध्ये कोणी ना कोणीतरी तुमच्या आयुष्यात जरूर येईल. आयुष्यात एका नवीन सुरुवातीचे संकेत तुम्हाला मिळत आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन. मीन राशीला प्रवासाच्या नवीन संधी आहेत. वाढीव कष्ट देखील तेवढेच आहेत. ताण-तणाव वाढत आहे. पण हा काळ चिकाटीची आणि संयमाची परीक्षा घेऊ शकतो, असं स्वामी सांगत आहेत. परंतु कष्टाचे फळ देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा उगीचच संताप, चिडचिड असं करू नका. कारण यामध्ये तुम्हाला काही ना काही गोष्टींमध्ये थोडंफार कष्ट हे जास्त प्रमाणात जाणवत आहे. या सगळ्या गोष्टी मी ज्योतिषशास्त्राला धरून सांगितलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला जर अशाच गोष्टी किंवा अशाच राशीबद्दल ऐकण्याची खूप इच्छा असेल, आवडत असतील, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण आजपासून बघा किती चांगले रिझल्ट तुम्हाला येणार आहेत. या राशींना खरंच चांगले दिवस येणार आहेत. तर चला पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्र-मैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये ज्यांची ही रास आहे आणि व्हिडिओला जाता-जाता एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ.